श्रोते हो, नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. NCPCR अर्थात राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगातर्फे राबवण्यात येणाऱ्या परीक्षा पर्व 5 या अभियानाला आजपासून सुरुवात झाली. हे अभियान 31 मार्च 2023 पर्यंत राबवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसह पालकांचा परीक्षांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक व्हावा, तसंच विद्यार्थ्यांना विनातणाव परीक्षा देता याव्यात या मुख्य उद्देशांच्या पूर्तीसाठी राबवण्यात येत असलेल्या या परीक्षा पर्व अभियानाचं स्वरूप, त्याची रूपरेषा आणि विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी त्याचं महत्त्व याविषयी केलेलं विवेचन आज आपण वृत्तविशेषमध्ये ऐकणार आहोत. श्रोते हो, सध्या सर्वत्र परीक्षांचा काळ सुरू आहे. या काळात तणावमुक्त राहून विद्यार्थ्यांना परीक्षा देता याव्यात, तसंच विद्यार्थ्यांसह पालकांचा परीक्षांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा या हेतूनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गेल्या काही वर्षांपासून परीक्षा पे चर्चा हा उपक्रम राबवत आहेत. या कार्यक्रमातून देशभरातल्या विद्यार्थी आणि पालकांशी तसंच शिक्षकांसोबत संवाद साधून त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम प्रधानमंत्री करत आहेत. प्रधानमंत्र्यांच्या या कार्यक्रमापासून प्रेरणा घेऊन राष्ट्रीय बाल हक्क आयोगानं देखील गतवर्षीप्रमाणे यंदाही परीक्षा पर्व 5चं आयोजन केलं आहे. या अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचा विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना त्यांचे विचार मांडण्यासाठी आणि तज्ज्ञ तसंच प्रसिद्ध व्यक्ती किंवा प्रेरक वक्त्यांकडून मार्गदर्शन आणि महत्त्वाच्या उपयुक्त सूचना मिळवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. अशा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवरील परीक्षेचं दडपण, तणाव आणि त्यांची चिंता कमी होण्यास मदत होणार आहे. आजपासून सुरू झालेल्या या परीक्षा पर्व अभियानाविषयी महाराष्ट्र राज्याच्या बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शाह यांनी आकाशवाणीला अधिक माहिती दिली. त्या काय म्हणाल्या, ऐकूयात. परीक्षेची भीती व तणावामुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये निराशेची भावना निर्माण होते व आत्महत्येचा प्रयत्न करतात. याबाबत प्रसार माध्यमांमार्फत वारंवार बातम्या प्रसिद्ध होत आहेत. या सर्वाची पार्श्वभूमीवर राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग नवी दिल्ली यांनी सन 2019 मध्ये परीक्षा पर्व हे उपक्रम सुरू केलेला आहे. याद्वारे विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, शाळा व सर्वांचे उद्बोधन व जनजागृती व्हावी, तसेच परीक्षाचे कालावधीत मुख्यतः विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण कमी व्हावा या हेतूने हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. परीक्षेसाठी लिखाणाचा सराव व विद्यार्थ्यांची भीती कमी करण्यासाठी सराव परीक्षे तसेच त्यांचा अभ्यास विषयक शंकाचे निरसन होणे गरजेचे आहे. देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव पडला तर शाळा परीक्षा पुन्हा ऑनलाईन होण्याची शक्यता आहे. अशा वेळी विशेषतः ऑनलाईन परीक्षाबाबत विद्यार्थींमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांच्या मनात शंका निर्माण होणार नाही व वेगळ्या प्रयासास ते सामोरे जाण्यास तयार होतील. संवेदना 1800-121-2830 टोल फ्री नंबर टेलिकाउन्सिलिंग साठी सुरू केलेला आहे. सदर क्रमांकावरून कोविडशी संबंधित व दुसरे कोणत्या पण प्रश्नासंबंधित जर ताण असेल तर संपूर्ण समुपदेशनासाठी तयार करण्यात आलेला आहे. सदर टोल फ्री नंबर आता परीक्षेचा निकाल व त्या संबंधित ताण, भीती, शंका निरसन करण्यासाठी सुविधा आपण चालू ठेवलेली आहे. राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने ह्या हेल्पलाईन सुरू केलेला आहे आणि ते चालू पण आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात मुलांना, शिक्षक, शिक्षेतर कर्मचाऱ्यांना, शिक्षण अधिकारी तसेच जिल्हा शिक्षण प्रशिक्षण कार्यालय मार्फत या टोल फ्री क्रमांक सुविधेचा लाभ घ्यावा असे कळवलेले आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ होईल. या वर्षी सदर मोहीम 6 फरवरी 31 मार्च 2023 या कालावधीत पार पडणार आहे. सदर कार्यक्रम ऑनलाईन लाईव्ह स्वरूपात संपन्न होणार असून विविध तज्ञ मार्गदर्शक विद्यार्थ्यांशी भेट संवाद साधणार आहेत. राज्यात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषद पुणे ही संस्था त्यांचे फेसबुक, युट्यूब चॅनल इत्यादी सर्व प्रसार माध्यमाद्वारे याबाबत प्रचार प्रसार करीत आहेत. तर माझी रेडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांना विनंती आहे, आपले परिचित सर्व विद्यार्थ्यांना, पालक, शिक्षकांना या कार्यक्रमाचा लाभ घेण्याबाबत अवगत करावे. श्रोते हो, शिक्षण हा मानवी आयुष्यातला एक अतिमहत्त्वाचा टप्पा मानला जातो. शिक्षण कोणतंही असो, त्याच्या प्रत्येक टप्प्यात परीक्षा येतच असतात.
मात्र अनेकदा त्या परीक्षांकडे पाहण्याचा विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो. म्हणजेच परीक्षांच्या काळात विद्यार्थी वर्ग हा अनेकदा दडपण आणि भीतीमुळे प्रचंड तणावाखाली असतो. अशावेळी त्यांना खऱ्या अर्थानं तणावमुक्त करून त्यांचा परीक्षांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणं आवश्यक ठरतं. त्यासाठी पालकांची आणि शिक्षकांची भूमिका अतिमहत्त्वाची ठरत असते. याविषयी ज्येष्ठ शिक्षण अभ्यासक फरीदा लांबे यांच्याकडून जाणून घेऊया. आपण जेव्हा म्हणतो की परीक्षा पर्व, तेव्हा मुलांच्या मनात आणि मोठ्यांच्या मनात सुद्धा परीक्षा म्हणजे एकतर अभ्यास, परीक्षा म्हणजे मूल्यांकन, परीक्षा म्हणजे मला जे काही येतं नाही येत समजतं त्याच्याबद्दल समोरची लोक माझं मूल्यांकन करणार आणि मग त्याच्यात मी निपुण झाले किंवा निपुण झालो तर मला आनंद होतो आणि त्याच्यात जर मी यशस्वी नाही झाले तर मला दुःख होतं. आणि म्हणून मुलांच्या मनात एक परीक्षा म्हटलं की एकदम अशी भीती असते. आणि म्हणून मला असं वाटतं की हे परीक्षा पर्वाची एक उद्दिष्ट किंवा एक ध्येय असं असू शकतं आणि असं असायला पाहिजे की मुलांच्या मनातली भीती कशी आपण प्रौढ म्हणून, आपण पालक म्हणून घालवू शकतो. दुसरं मला असं म्हणायचंय की ही आपली जी सर्व मुलं आहेत आणि हे पहिल्यापासूनच ठरलेलं आहे की आपण परीक्षा म्हटलं ना की एक म्हणजे 3 महिन्याची एक परीक्षा किंवा 6 महिन्याची परीक्षा किंवा वार्षिक परीक्षा, तर अशा आपण परीक्षा आपण बघतो आणि त्या परीक्षेत त्या मुलांनी चांगलं लिहिलं तर तो चांगला, नाही लिहिलं तर वाईट. माझ्या मते ह्याला परीक्षा न म्हणता आपण म्हणूया की मुलांना काय येतंय, मुलांना काय समजतंय आणि त्याचा आपण आढावा घ्यायचा. आणि तो मुलांच्या मनात एक मला वाटतं विचार आपण ठेवायला पाहिजे की परीक्षाच्या साठी तुम्ही अभ्यास करू नका. आपण जेव्हा एखादं काम हाती घेतो, एखादा आपल्याला विषय माहीत नसतो, तर त्या विषयाबद्दलची आवड आणि त्या विषयाबद्दलचे जे सखोल ज्ञान मी प्राप्त कशी करीन किंवा कसा करीन ह्याच्यावर भर मला वाटतं मुलांनी दिला पाहिजे. आणि मला म्हणून वाटतं की परीक्षेचं स्वरूप जरी बऱ्याचशा गोष्टी आता आपण बदलतोय तर हे सातत्याने मुलांची मोजमापणी, मुलांचं आकलनची क्षमता, मुलांचं मूल्यांकन हे सातत्याने व्हायला पाहिजे. आणि मग आपल्याला कळेल की मुलाला समजले किंवा नाही. आणि म्हणून मला वाटतं या परीक्षा पर्वामध्ये जर ह्याला जास्त फोकस केला की आपण मूल्यांकन करतो आणि हे सातत्याने व्हायला पाहिजे, तो माझा दुसरा विचार आहे. तिसरं मला असं वाटतंय की आपण जेव्हा म्हणतो ना की आपण जेव्हा मुलांशी बोलतो तेव्हा हल्लीच्या काळात म्हणजे बिकॉज ऑफ डिजिटल किंवा आपण जेव्हा मोबाईलचं आता आपण म्हणतोय, आम्हाला असं दिसतंय आणि आम्ही आता प्रथम संघटनेतर्फे जेव्हा असं मोठा सर्वे आम्ही जेव्हा देशभर करतो त्याचा आम्हाला असं आढळलंय की कोविडच्या काळात मुलांची शाळा बंद होती आणि बऱ्याचशा मुलांना शाळा म्हणजे काय हेच माहित नाही आणि त्यामुळे मुलांचं अभ्यासाचं बरंच नुकसान झालं हे आपण सगळीकडे ऐकतो. पण आम्हाला या अभ्यासातून सगळ्यांना असं एक आढळलं की बरीचशी मुलं जी 5वी 6वी 7वीची मुलं आहेत त्या मुलांना अजूनही येतं, अभ्यास येतोय, ते विसरले नाही आहेत. पण सरसकट एक प्रकारचं जेव्हा मोजमाप करतोय तर आम्हाला असं दिसतंय की भाषेमध्ये मुलांची घसरण झाली आहे आणि गणितात मुलं अजूनही म्हणजे घसरण तितकी त्या मानाने झाली नाही. आणि याचं एक कारण मला असं वाटतंय की मुलांना गणित किंवा मुलांना संख्या किंवा मुलांना आकडे हे शाळा असो किंवा नसो हे आपल्या जीवनाचा एक भाग आहे आणि मुलं ते सारखं ऐकतात, शिकतात, वापरतात अंक. आणि आपण जेव्हा भाषा म्हणतो त्या आजकालची मुलं हल्ली वाचण्यापासून जराशी दूर गेलेली आहेत. मुलं वाचतच नाहीत आणि मुलांची ती सवय वाचण्याची गेली आहेत कारण त्यांच्याकडे ग्रंथालय आता आपल्याकडे कमी आहेत. मुलं पुस्तकं हातात घेत नाही, आता जास्त डिजिटलचा जमाना आहे. तर मला आणखीन एक गोष्ट परीक्षा पर्वामधून अभियानामधून साधता येईल की ह्या मुलांच्या आपण बोललो की वाचन, गोष्टी ह्याच्याबद्दल जास्त बोललो तर मुलांना त्याच्याबद्दल एक आत्मीयता होते. आणखी पण असं वाटतंय की परीक्षा पर्वामुळे आणि एक चांगली गोष्ट होते की आणि त्याच्यात जर आपल्याला पालकांचा आणि प्रौढांचा, ग्रामस्थांचा असा आपल्याला जर सहभाग मिळाला तर मुलांना असं वाटेल की माझ्या अभ्यासात, माझ्या शिक्षणात, माझ्या रोजच्या माझ्या जीवनात माझ्या आजूबाजूचे लोक, पालकच नाही पण माझ्या आजूबाजूचे लोक ह्याच्यात फार
इंटरेस्ट घेत आहेत किंवा ह्याच्यात मला कोणतरी विचारते की बाबा तू शाळेत जातोस का, तुला येतं का. आणि मला वाटतं जेव्हा पालक आणि असा मोठा समुदाय आमच्या आपल्यासारख्या प्रौढांचा मुलांशी बोलायला लागतो, तो मुलांना एक जास्त सक्षम होतात, त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि मुलांना एक प्रकारचा मंच मिळतो की मुलं तुम्हाला वाटेल ते प्रश्न विचारू शकतात आणि त्या प्रश्नाची उत्तरं जरी आपल्याला येत नसली तरी आपण त्यांना म्हणू शकतो की ठीक आहे, आपण ते एकत्र या प्रश्नाचं उत्तर काढूया किंवा एकत्र आपण नंतर त्या प्रश्नाचं उत्तर बघूया किंवा ह्या पुस्तकातूनही बघूया. आणखीन एक मुद्दा आहे म्हणजे 2 मुद्दे आहेत की आम्ही जे काम करतो, आम्ही वस्तीतून काम करतो, आम्ही वंचित गटांबरोबर काम करतो, आम्ही बालकामगारांबरोबर काम करतो, आम्ही विकलांग मुलांबरोबर काम करतो, त्यांना आजकाल आपण दिव्यांग म्हणतोय. अशा मुलांकडे बरेचशा वेळेला दुर्लक्ष होतं किंवा जे आपण परीक्षा म्हणतोय ना, या परीक्षेचा त्यांना काही जास्त उपयोग होत नाही. त्यांना काय वाटतंय की आम्हाला जे काही शिकवलं जातंय ते आम्हाला समजतंय का, आम्हाला माझी आकलन शक्ती तेवढी आहे का, मला त्याला जीवनाशी माझा उपयोगी आहे का, ही ती मुलं आजकाल विचार करतात आणि पालक पण विचार करतात. तर मला या परीक्षा पर्वामधून जर आपण हे पण थोडंसं साध्य केलं की आपण फक्त ज्या मुलांपर्यंत पोहोचू शकू या मुलांचा विचार करू नका, कारण ती मुलं एनिवे डिजिटल बाकीच्या माध्यमातून पोचतात. पण ही जी दुर्लक्षित मुलं आहेत ना की ज्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहातून ही दूर आहेत किंवा समाजाच्या मुख्य प्रवाहातून दूर आहेत, ह्यांना जर आपण त्याच्यापर्यंत पोहोचलो तर फार यशस्वी होईल हे अभियान. आणि शेवट मला मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या संबंध आपण परीक्षा पे चर्चा म्हणू किंवा पर्व म्हणतोय किंवा अभियान म्हणतोय, तर मला वाटतं हे मुलांची केंद्रित असलं पाहिजे आणि मुलांमध्ये एक प्रकारचं कुतूहल, एक प्रकारची प्रश्न विचारायची जी क्षमता आहे किंवा कुठलीही गोष्ट समजली नाही तर ती समजण्यापर्यंत ते मूल प्रयत्न करतं, प्रयत्नशील होतं. अशा जर आपण काही गोष्टी या अभियानामध्ये टाकल्या की जी मुलं स्वतःच करू शकतात. आणि मुलांना नेहमी आपण शिक्षणात म्हणतो की ज्यांना आपण शिकवतो पण ती मुलं जी शिकली आणि मुलांनी स्वतःने करून पाहिलं की ती मुलं जास्त लवकर शिकतात. तर मला असं वाटतं की परीक्षा हा शब्द न वापरता आपण मुलांचा सहभाग, मुलांशी गप्पा, त्यांच्या अभ्यासाबद्दल गप्पा, त्यांच्या खेळाबद्दल गप्पा, ड्रॉइंग बद्दल गप्पा, गाड्यांबद्दल गप्पा, असं जर आपण एक अभियानामध्ये त्याच्यात टाकलं तर मला वाटतं जास्त त्याची व्यापकता वाढेल आणि मग आपण सर्वच मुलांना मजा येईल असं काहीतरी आपण अभियान करतोय असं मला वाटतं. नाहीतर मुलांना नेहमी वाटतं की ही मोठी लोक त्यांच्या मनात जे काय असतं ते आमच्यावर टाकतात आणि आम्हाला ते सगळं घ्यावं लागतं. त्याच्यातली काही मुलं ऐकत नाही आणि काही मुलं नाईलाजास्तव ऐकतात. तर मला असं वाटतं की मुलांचा विचार करून हे आपण सगळं करूया. श्रोते हो, परीक्षा म्हणजे अभ्यास किंवा वर्षभर केलेल्या अध्ययनाचं मूल्यांकन म्हणून त्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांच्या मनात या परीक्षांबद्दल मोठी भीती असल्याचं पाहायला मिळतं. मात्र ही भीती अनेकदा अनाठायी ठरत असते. श्रोते हो, असं म्हणतात, एक यशस्वी आणि परिपूर्ण नागरिक बनण्यासाठी संबंधित व्यक्तीला बालवयातच योग्य मार्गदर्शन आणि दिशा मिळणं आवश्यक आहे. त्यासाठी परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक करणं आणि परीक्षा हा सर्वत्रच एखाद्या उत्सवासमान बनवणं महत्त्वाचं ठरतं. असं झालं तरच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं परीक्षा पे चर्चा तसंच राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत आजपासून सुरू होणारं परीक्षा पर्व अभियान खऱ्या अर्थानं यशस्वी होईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुबळेकर, निर्मिती सहाय्य राजेश शेजवळे, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि निवेदन कौस्तुभ विरकर.